हरणाची शिकार खाणारा हा सुरेश धस माणूस, अरे जिवंत हरणं मारणं, अरे हरणं म्हणजे एखाद्या देवासारखे असतात, त्यांना मारायचं म्हणजे किती पाप आहे हे हां. आणि ते मारायला लावायचं काम सुरेश धसराव तुम्ही करायला लावतो त्यांना, तुमच्यामुळे तो करतोय आणि तुम्हाला आणून देतो, राहिलेले विकतो. पहिलं तर या पूर्ण प्रकरणाचा दुसरा दिवस आहे आणि मुख्यमंत्र्यांना वगैरे या संदर्भात भेटणार आहेत का तुम्ही? हे बा यासाठीच आमरण या आझाद मैदानावर शिरूर भागातील जिल्ह्यातील सर्व लोक जवळजवळ काल इथं 1000 लोक बसलेले होते. आता लोक येऊ लागलेले आहेत, आणखी इथं आता 400-500 लोक आहेत, आणखी लोक येत आहेत. प्रश्न असा आहे की ही एक पद्धत कोणती आम्हाला कळत नाही की या ठिकाणी 5 वाजेपर्यंत उपोषणला बसायचं. ठीक आहे, साखळी उपोषण असेल तर काही हरकत नाही, पण आमरण उपोषणला बसल्यानंतर तुम्ही आमरण उपोषणला बसल्यावर उठवता